दिव्या देशमुखला कोचिंग केलेले अभिजित कुंटे जे स्वतः ग्रँडमास्टर आहेत आणि भारतीय टीमचे कोच आहेत, त्यांच्याशी बोलूयात. सर, काय वैशिष्ट्य आपल्याला आढळलं दिव्यामध्ये ज्यामुळे ती वर्ल्ड कप विजेता झालेली आहे? दिव्याबरोबर एशियन गेम्स आणि ऑलिम्पियाडच्या आधी कॅम्प केले होते आणि दिव्याबरोबर ऑलिम्पियाडला पण आपण गेलो होतो आणि दिव्याने खूप चांगला परफॉर्मन्स तिकडे केला. गोल्ड मेडल इंडिव्हिज्युअलमध्ये मिळवलं आणि भारताला एक गोल्ड मिळवून दिलं. तर तिच्यासारखी प्लेयर टीममध्ये असणं ही अत्यंत कोचसाठी चांगली गोष्ट असते, कारण की ती फिअरलेस आहे, एक्सपिरियन्शियल आहे, तिच्याकडे खूप पेशन्स आहे आणि ती खूप गोष्टी वेगळ्या वेगळ्या ट्राय करायला घाबरत नाही. तर ह्या ज्या तिच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे नक्कीच ती जगातली एक सर्वोत्तम प्लेयर याच्यापुढे जाऊन घडेल आणि भारताला पहिली वुमन वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान ती मिळवेल अशी मला आशा आहे. अचानक भारताचं नाव मोठं होतं आहे चेसमध्ये, म्हणजे ते आधीच मोठं आहे पण अजून मोठं होतं आहे. डी गुकेश झाला किंवा आपले प्रज्ञानंदा झाला, आता दिव्या, ही जी गोल्डन जनरेशन आहे कशी ही पुढे येते आहे, काय यांचं प्लॅनिंग आहे? माझ्या मते आपण जे जेन झी म्हणतो ही जेन झी आहे आणि ते अजिबात इन्फेरिटी कॉम्प्लेक्स त्यांना कुठलाही नाही आहे. त्यांना असं वाटतं की आपण कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो आणि त्याकरता ते किती पण एफर्ट करायला तयार आहेत. सो ही जेन झी आपल्याला आज एक नवीन भविष्य उघडून देते आणि मला नक्कीच खात्री आहे की भारताचं भविष्य यांच्या हाती नक्कीच उज्ज्वल आहे. अगदी ज्या पद्धतीनं गुकेश आणि प्रज्ञानंदा यांनी यश मिळवलेलं आहे. आमच्यासोबत AK वर्मासोबत आमच्यासोबत आहेत, हेड ऑपरेशन्स आहेत भारतीय चेस फेडरेशन से. सर, क्या बताएंगे जिस तरीके से अभी अभिजीत जी ने भी बताया कि भारत का ये जो नया जनरेशन है बहुत तेज़ी से आगे आ रहा है, कैसे प्रमोट कर रहे हैं चेस को इनके बीच? सर, ऑल इंडिया चेस फेडरेशन हमेशा ट्रेनिंग के लिए बहुत तत्पर है और ग्रैंड मास्टर अभिजीत कुंटे के निर्देशन में बहुत ऑल इंडिया चेस फेडरेशन ने कितने बहुत सारे कैंप करे हुए और इसके लिए इनको पुरस्कार भी मिला. ये सिर्फ ग्रैंड मास्टर नहीं है, मेजर ध्यानचंद अवार्डी भी हैं जिन्होंने बहुत प्लेयर्स को कोच किया. और लास्ट ओलंपियाड में भी आपने देखा होगा मेन और वुमेन दोनों में हम लोग गोल्ड मेडल जीते, जिसमें वुमेन्स टीम के कोच थे. और जिस ढंग से इन्होंने मोटिवेट किया है और जिस ढंग से सभी फीमेल प्लेयर्स ने बताया वो बहुत सुनने लायक है. सर, कभी ये शायद मौका मिलेगा तो उस पर भी हम लोग बात करेंगे. बट इनका योगदान बहुत सराहनीय है. सर, तो इसको प्रमोट कैसे करेंगे? अभी जो गोल्डन जनरेशन है इसको और आगे कैसे बढ़ाएंगे? सर, हम लोग टाइम हमेशा ले करके जब भी प्लेयर्स फ्री होते हैं तो उसके हिसाब से ऑल इंडिया चेस फेडरेशन साई के द्वारा साई से टाइमिंग ले करके कोलैबोरेशन करके और ट्रेनिंग कैंप करते रहते हैं. जैसे अभी हमारा रिसेंटली सब जूनियर कोचिंग कैंप हुआ अहमदाबाद में, ऐसे हम लोग कई सारी टूर्नामेंट्स करते, कई सारे कोचिंग कैंप करते रहते हैं, जिससे प्लेयर्स के लिए बहुत ज़्यादा बेनिफिट होता है. अभिजीत, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावासा मला वाटतोय की कारण ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स, फक्त 19 वर्षे वयाची आहे पण तिला बालपणापासून तो कॉन्फिडन्स दिसतोय, ॲग्रेशन दिसतंय. प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी किंवा तरुण तरुणी तसे नसतात, त्यांनी तसं व्हावं यासाठी काय पॅरेंट्सना तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाची खेळायची स्टाईल वेगळी असते. तुम्ही हम्पीला बघितलं तर हम्पी अशी नव्हती, तिची खेळायची स्टाईल कम्प्लिटली वेगळी होती. मी तिलाही खूप लहानपणापासून बघितलं आहे. सो प्रत्येकाची खेळायची स्टाईल वेगळी असते. मेन आपल्याला बघायला पाहिजे की मुलांमध्ये आवड किती आहे, पॅशन किती आहे आणि त्याच्यावरतीच तो खेळाडू पुढे जाणार की नाही हे आपण ठरवू शकतो. कदाचित त्याची पॅशन दुसऱ्या खेळांमध्ये असू शकते, दुसऱ्या गोष्टींमध्ये असू शकते, पण जी पण पॅशन आहे ती परस्यू करायला पाहिजे, एवढंच माझं सगळ्या पालकांना विनंती असेल. खूप खूप धन्यवाद. तर जी पॅशन आहे ती तिचा फॉलो करा, तिला परस्यू करा असा संदेश देत आहेत अभिजीत कुंटे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.